प्रकाश सोळंके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? 22 दिवसानंतर वाल्मिक कराड शरण आलेला आहे। वाल्मिक कराड स्वतःहून त्यांनी शरण आलेले आहेत। मी म्हणेल की हे सीआयडीचं आणि तपास यंत्रणेचं मोठं अपयश आहे। ते खरं म्हणजे या 20-22 दिवसामध्ये एवढे 150 लोक 9 टीम काम करतायत, पण आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाही। तरी ठीक आहे, त्यांनी आत्मसमर्पण केलंय, त्याच्यामुळे आता या गुन्ह्याची उकल व्हायला सुरुवात होईल। अद्यापही खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी फरार आहेत। त्यांनाही लवकरात लवकर पकडून किंवा त्यांना आत्मसमर्पण करायला लावून हा तपास पूर्ण करणं आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देणं, संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देणं, हे यामध्ये आता पुढच्या लवकरात लवकर ही या सर्व तपास व्हावा अशी आमची इच्छा आहे। प्रकाशजी, पण ज्या क्षणी वाल्मिक कराड सरेंडर झाला त्यापूर्वी मात्र काही मिनिटांपूर्वी त्याने एक व्हिडिओ जारी केलेला होता। त्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की आपल्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात येतंय, किंवा केसमध्ये जी तक्रार आपल्याविषयी दाखल करण्यात आलेली आहे ती तथ्यहीन आहे। आता ते गुन्ह्यात आरोपी आहेत। हा आरोपी काय गुन्ह्याला पोलिसांनी नोंद केलेला आहे। आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून झालेला आहे। त्याच्यामुळे आता तो तपासांती ते खोटा आहे की खरा आहे हे पोलीस ठरवतील ना। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।